खरं तर उत्कर्षा रुपवते ह्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला आमंत्रित केलं ह्या कार्यक्रमासाठी। त्यांची एक सलोखा कमिटी आहे, त्या सलोखा कमिटीने आम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी आमच्याकडे आणून दिलेल्या आहेत। हा जो कायदा आणि GR हा जो ED सरकारने आणलेला आहे त्याच्यात अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात कुठलीही चर्चा झालेली नाही, कुठल्याही स्टेक होल्डर्सला त्यांनी विचारलेलं नाही। परस्पर आधी इंटरकास्ट शब्द होता त्याच्यात, तो त्यांनी आता बदललेला आहे। त्याच्यामुळे या GRबद्दल खूप प्रचंड संभ्रम आहे राज्यामध्ये। त्याच्यामुळे त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी स्वतः माननीय मंगलप्रभातजींशी बोलले होते, त्यांनी मला वेळ देण्यासाठी होकारी दिलेला आहे। त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर एकदा ही कमिटी स्थापन झाल्यावर आम्ही मंगलप्रभात लोढाजींची वेळ घेणार आहोत आणि आमची जी मतं आहेत ती मांडणार आहोत। मंत्र्यांचा असा दावा आहे की एका विशिष्ट समुदायाकडनं मुलींना विशेषतः हिंदू मुलींना टार्गेट केलं जातं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती अत्याचार केले जातात, तर त्यांचे खून होतात, अशी प्रकरणं जी आहेत महाराष्ट्रात वाढत आहेत। याचा अर्थ महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित नाही आहे। तुम्ही बघताय कोयता गँग असेल, कोकणात झालेली पत्रकाराची हत्या असेल आणि मुलींची सुरक्षितता असेल। मी मंत्र्यांचे आभार मानते की तुम्ही स्वतःच कबूल करताय की ED सरकार आणि या राज्याचे गृहमंत्री यांचं पूर्णपणे हे अपयश आहे। दबाव कसाला? आमची आघाडी आहेच ना, महाविकास आघाडी, दबाव कसला? हिंदी में जाना चाहिए। माझ्या कानावर काय आलेलं नाही आहे ते। नहीं, हिंदी में एक बार जानना चाहेंगे कि आज जिस प्रकार का ये सेमिनार था, मांग क्या है और ये जो सरकार ने GR निकाला है क्या उसको अपोज करने की मूल ये मुद्दे क्या है? महाराष्ट्र में सलोखा कमेटी है और उन्होंने हम सबको आमंत्रित किया था। उनकी बातें हम सब ने सुनी पहले और हम सब ने कहा है कि ये जो GR लाया है उस पर कोई सविस्तर चर्चा नहीं हुई है। हमारी कोशिश है कि हम सरकार से, ये ED सरकार से जो एकनाथ और देवेंद्र जी की सरकार है, उनसे विनती करेंगे। और मैंने मंगल प्रभात लोढ़ा जी के भी आभारी हूँ क्योंकि मैंने जब उनको फ़ोन किया था इस बारे में जानकारी लेने के लिए तो उन्होंने मुझे वायदा किया है कि इस पे हम सबसे वो बात करेंगे और टिप्पणी जो भी इनकी मांगे हैं वो भी सुनेंगे। लेकिन ये GR निकालने के पहले होता तो ज़्यादा सही होता। तो हमारी सबकी चर्चा होगी, उसके बाद हम सरकार से भी बात करेंगे। अन्य राज्यों की तरह महाराष्ट्र में भी हिंदू लड़कियों को फंसाने और उनके ऊपर अत्याचार के मामले जो है वो बढ़ते नजर आ रहे हैं, इसलिए ये कायदा, ये कमेटी स्थापित की है। नहीं, ED सरकार जब से आई हुई है महाराष्ट्र में क्राइम ज़रूर बढ़ा है। पुणे ज़िले में एक कोयता गैंग घूम रही है। महाराष्ट्र में पहली बार ऐसा हुआ है कि एक पत्रकार की निर्दयी हत्या हुई है और महिलाओं की सुरक्षितता का भी सवाल बहुत गंभीर होते जा रहा है। तो इस राज्य की, देश की बेटियां हो, पत्रकार हो या कोयता गैंग जैसी गैंग हो, ये सब बहुत ज़्यादा महाराष्ट्र में एक्टिव हो चुके हैं। और गृह मंत्री क्या कर रहे हैं, आप जवाब दो कि महाराष्ट्र में क्या हो रहा है। आने वाले सदन में एंटी लव जिहाद कानून जो है उसको प्रस्ताव रखा जा सकता है, आपकी भूमिका क्या रहेगी? मुझे लव जिहाद का एग्जैक्टली क्या संक्षेप में कोई मुझे बताए कि क्या है, क्योंकि इस राज्य में संविधान में ऐसा कोई प्रावधान नहीं है। तो महाराष्ट्र की ED सरकार बताए कि वो क्या करना चाहती है और संविधान में ये होगा तो उस पर चर्चा होगी। लेकिन संविधान के बाहर की जो चीज़ें हैं उस पर कैसे चर्चा एक असेंबली में हो सकती है? सुप्रिया जी, अब महाराष्ट्र में बहुत सारे जन आक्रोश आंदोलन होने शुरू हो गए, इसके पीछे क्या वजह लग रही है? क्योंकि हर आए दिन ये आंदोलन हो रहे हैं क्योंकि अन्याय हो रहा है, राज्य में अन्याय बढ़ते जा रहा है। महाराष्ट्रात हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले 31 आणि त्यात भाजपचे सगळे नेते जे आहेत मोठ्या संख्येने सहभागी झाले। तुमची अशी मागणी आहे, महाविकास आघाडी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करते की ही कमिटी हा GR मागे घ्यावा, पण या आंदोलनात मागणी होते की धर्मांतर विरोधी जो कायदा आहे तो आणण्याची तयारी केली। तो त्यांचा कायदा, त्यांना हे बघा, आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे। अर्थातच अस्वस्थता आहे म्हणून आंदोलन आहे, कोणी अनेक आंदोलन होत आहेत। आज देशामध्ये बेरोजगारीचा डेटा
कोणी जर वाचलं तर ह्या देशासमोर सगळ्यात मोठी दोन्ही आव्हानं म्हणजे महागाई आणि बेरोजगारी आहे. तुम्ही राज्याचा आणि देशाचा डेटा बघा. बेरोजगारीचा हाय पॉईंट 10.1% इज द हायेस्ट एव्हर इन महाराष्ट्र आणि भारत. याच्याबद्दल चर्चा होतच नाही आहे. बिचारा सर्वसामान्य जनता, युवक युवती जे कष्ट करून शिकलेले आहेत, आज त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. कुठल्याही सरकारी नोकरीसाठी लाखोंनी नाही कोटीमध्ये अर्ज येत आहेत. हाच डेटा तुम्हाला सांगतोय. याच्यावर सविस्तर चर्चा आम्ही बजेटमध्ये केलेली आणि चेंजिंग द गोल पोस्ट सातत्याने सर्वसामान्य मायबाप जनतेचे हाल हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करतंय. दुर्दैवी आहे, कारण सरकार हे महागाई आणि बेरोजगारीवर चुप्पी तोडो अशी माझी या सरकारला विनंती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत एक घटस्फोट पुनरुल्लेख केला. खरं तर की मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत होतं, परंतु मला जेलमध्ये जे टाकायला जात होते तेच आज जेलमध्ये आहेत. मी कोणाच्या बापाला घालत नाही, अशा पद्धतीचं आक्रमक पवित्र त्यांचा फायदा होता. गृहमंत्री जर आक्रमक व्हायला लागला तर मग मायबाप सरकार कसं? माननीय प्रधानमंत्री यांना सांगतात की आम्ही प्रधान सेवक आहोत आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री अशा जर धमक्या देत असतील, आणि खरं तर देवेंद्रजी आपसे उमेद नथी. मला देवेंद्रजी एक खूप सिरियस राजकारणी जे डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करत बसतात असं मला वाटलं होतं. पण देवेंद्र 2.0 ॲज डेप्युटी CM काय ते विकास मला दिसत नाही आहे. ह्याच्यात नुकसान मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं होतं आहे. त्यांना बिचाऱ्यांना पद मिळालं असेल, डाऊनग्रेड झालं असलं तरी हे दुर्दैवी आहे, कारण का कर्तृत्ववान आहेत ते, ह्याच्यात काही वादच नाही आहे. पण जरी विरोधी पक्षात असले तर कोणी कर्तृत्ववान असेल तर त्याचं कौतुक केलंच पाहिजे. विरोधक असला तरी काय दिलदार असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस ने कहा है कि हम एनसीपी के नेताओं की तरह स्वार्थ भी नहीं है, कल्याण में कारण. ठीक है, वो उनकी मांग है, वो जो चाहिए कह सकते हैं, उसमें गलत क्या है? उनको ऐसा लगता है, लेकिन जनता जानती है कौन स्वार्थी है. विकास के नाम पर बात करें तो बीएमसी इलेक्शन के बिल्कुल पहले महादेवी कॉरिडोर बनाएंगे, ये दावा सरकार का है. कैसे आप इसको देखती हैं? काशी या मथुरा की तर्ज पर इसको बनाएंगे. मैं उसका स्वागत करती हूँ, लेकिन इसके साथ वो ज़रूर वो बनाए, लेकिन उसके साथ मुंबई के जो पॉट होल्स है उसके लिए भी काम करे. मुंबई में जो पानी की दिक्कत लोगों को होती है उसके भी काम करे. महाराष्ट्र में, मुंबई में जो ट्रेन से रोज आज काम पे आता है उसके लिए भी कुछ करे. इस राज्य के बेरोजगार के लिए भी कुछ करे और महंगाई के लिए सिलेंडर का भाव भी कुछ कम करे. थैंक यू. सांगितलं आहे. कुछ नया बोलो यार. उगाच काहीतरी बोलायचं. लेट्स गेट सिरियस. थोडंसं माझी सगळ्यांना विनंती आहे की थोडं सिरियस पण करूया ना. तुम्ही डेटा वाचा ना, महागाईचा डेटा, बेरोजगारीचा डेटा. देर इज सो मच डेटा इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यावर काही चर्चाच होत नाही. बजट that has been given by BMC. टोटली BBMC